नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. भारतीय जनता पक्षाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुन्हा एकदा एक विधान केलं आणि या विधानामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये एक वाकयुद्ध सुरू झालेलं आहे. मंगल प्रभात लोढा आत्ता असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे सर्वच राजकीय पक्ष चालवतात. आता त्यांच्या या विधानामुळे बाकीच्या पक्षातून फार तीव्र प्रतिक्रिया आल्या नाही, पण एकनाथ शिंदेंच्या पक्षाने त्यांना ताबडतोब प्रत्युत्तर दिलेलं आहे. आणि शंभूराज देसाई असं म्हटले की जर एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षासोबत आले नसते आणि गुवाहाटीला जर गेले नसते तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले नसते. त्यामुळे भाजपमध्ये आणि एकनाथ शिंदेंमध्ये रोज काही ना काही नवीन घडत आहे आणि त्याच्यावर आपल्याला बोलावं लागतं आहे. खरं म्हणजे राज्यभरामध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीच्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांच्या विरुद्ध इतकी जोरात आक्रमकपणे लढली की विरोधी पक्ष नाममात्रपणे या सगळ्या निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे. त्यामुळं आता आगामी जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या आधीच मंगल प्रभात लोढा यांचं ह्या वक्तव्याने खूप गदारोळ माजेल अशी वाटत होतं, परंतु त्याला शंभूराज देसाईंनी उत्तर दिलं. खरं म्हणजे सर्वच पक्ष देवेंद्र फडणवीस चालवतात हे त्यांचं विधान खूप बोलकं आहे. मग त्यांना म्हणायचं आहे की त्यांच्यासोबत सत्तेत असलेले पक्ष आणि विरोधात असलेले उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे सुद्धा पक्ष देवेंद्र फडणवीस हे ऑपरेट करतात किंवा तेही पक्ष तेच चालवतात असं त्यांना म्हणायचं आहे का, यावर कोणी चर्चाच करताना दिसत नाही. निशाणा सरळ लागला तो फक्त एकनाथ शिंदेंनाच का, असाही प्रश्न आता या निमित्तानं निर्माण झालेला आहे. त्यामुळं मंगल प्रभात लोढा यांच्या या वक्तव्याची या पुढच्या काळामध्ये काही दिवस चर्चा चालेल आणि पुन्हा हे विधान मागे पडेल आणि कुणीतरी दुसरा वाद उकरून काढेल. यामध्ये आता नवीन काही राहिलेलं नाही. मंगल प्रभात लोढा सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने चर्चेत असतात. मागे एकदा त्यांनी अमृता फडणवीस यांना साक्षात मा असं संबोधलं होतं आणि यापुढे मी त्यांना मा असंच म्हणणार आहे असंही त्यांनी जाहीर केलं होतं. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, खरं म्हणजे त्याचा राजकारणाशी संबंध नाही. पण त्याच व्यासपीठावर मंगल प्रभात लोढा यांनी असंही म्हटलं होतं की अमृता फडणवीस ज्या पद्धतीने सगळं या स्वच्छता अभियानामध्ये काम करत आहे त्या पद्धतीने राजकारणात आलेली घाणसुद्धा त्यांनी साफ करायला पुढाकार घ्यावा असे ते मंगल प्रभात लोढा. मध्यंतरी जैन मुनींच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी कडाडून या सगळ्या जैन मुनींच्या भूमिकेला विरोध केला होता आणि जैन मुनींच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका खूप वादग्रस्त ठरली होती. त्यामुळं मंगल प्रभात लोढा हे सतत कुठे ना कुठे चर्चेमध्ये असतात. आत्ता मध्यंतरी जेव्हा महाराष्ट्रामध्ये पुराची परिस्थिती होती त्यावेळी सर्वात आधी 51 लाख रुपये पूरग्रस्त निधीला देणारे मंगल प्रभात लोढा, स्वच्छता अभियानामध्ये नेहमी हिरिरीने सहभाग होणारे मंगल प्रभात लोढा आणि अधूनमधून देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत असंही नाव त्यांच्या बाबतीमध्ये असंही विधान त्यांच्या बाबतीमध्ये केलं जातं. त्यावेळी अगदी शांतपणे त्याच्यावर कुठलंही भाष्य न करणारे मंगल प्रभात लोढा महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. त्यामुळे आता मंगल प्रभात लोढा यांच्या या वक्तव्याच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाची नेमकी भूमिका काय हे भाजपने पण स्पष्ट करायला पाहिजे. कारण अत्यंत त्यांनी केलेलं विधान हे असं दाखवून देत आहे की एकनाथ शिंदेंच्या ज्या शिवसेनेमध्ये जे काही घडतं आहे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही घडतं आहे ते सगळं देवेंद्र फडणवीस हेच ऑपरेट करतात आणि त्याचे सगळे सूत्रधार हे देवेंद्र फडणवीसच आहेत. असं जर असेल, असं मंगल प्रभात लोढा यांना म्हणायचं असेल तर जसं शंभूराज देसाई यांनी सांगितलं की आमच्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहे आणि आजही ते मुख्यमंत्री आहेत ते आमच्यामुळेच. आता त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. शंभूराज देसाईंना कदाचित लक्षात येत नसेल की ज्यावेळी शिवसेनेचे आमदार फुटून गुवाहाटीला गेले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती त्यावेळेसची भारतीय जनता पक्षाची परिस्थिती वेगळी होती आणि आज भारतीय जनता पक्षाची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळं आता शंभूराज देसाईंसह एकनाथ शिंदेंच्या पक्षातील सर्वांनीच आत्मचिंतन करण्याची वेळ आली की आत्ता जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे ते खरंच फक्त एकनाथ शिंदेंच्या पक्षामुळे आहे का, आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष जर बाजूला गेला तर
देवेंद्र फडणवीसला आणि भाजपला काही फरक पडू शकतो का याचा विचार आता भाजपने करण्याऐवजी हा खरं म्हणजे एकनाथ शिंदेच्या पक्षाने करण्याची गरज आहे. कारण भारतीय जनता पक्षाची जी काही गोळाबेरीज करायची होती ती झालेली आहे. आता वजाबाकी करण्याची वेळ जेव्हा येईल, कारण राजकारणामध्ये सतत बेरीज करत राहणंसुद्धा परवडणारं नसतं. त्यामुळं काही वेळा जेव्हा बेरजेचं राजकारण करायचं असतं त्यावेळेस पक्ष जोडत राहणे, पक्षाला सोबत घेणं हा एक रणनीतीचा भाग असतो. हे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच अनेकदा उघड केलेलं आहे. विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याबाबत त्यांनी आजही आणि सोबत घेतल्यानंतरही म्हणजे असंच विधान केलेलं आहे की तो निर्णय हा त्या परिस्थितीमध्ये घेतला गेलेला निर्णय आहे. परंतु वैयक्तिकरित्या मी वर्षानुवर्ष अजित पवारांच्या पक्षाला किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा शरद पवारांच्या जी राष्ट्रवादी काँग्रेस तिला सोबत घेण्याच्या विरोधातच होतो. मात्र काही वेळा राजकीय गणित आखून त्या पद्धतीचे निर्णय घ्यावे लागतात. त्या पद्धतीचा तो निर्णय आहे. अर्थात हे मग एकनाथ शिंदेंच्या बाबतीत घेतलेला निर्णयसुद्धा तो तसाच आहे की नाही यावर अजून तरी देवेंद्र फडणवीस काहीही बोललेले नाही. मात्र आता अलीकडच्या काळामध्ये ज्या घटना घडत आहे त्या अशा घडत आहेत की देवेंद्र फडणवीसांना न बोलताही बरंच काही सांगायचं आहे हे त्यातून लक्षात येत आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेंनीच आता न बोलता काय त्यांना कळालेलं आहे हे सांगायची वेळ आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंगलप्रभात लोढा यांनी भाजपच्या संदर्भामध्ये जे विधान केलेलं आहे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत जे विधान केलेलं आहे ते भाजपच्या इतर नेत्यांनी तरी त्याच्यावर काहीतरी भाष्य करावं अशी आत्ताची परिस्थिती आलेली आहे. अन्यथा शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाचा हा जो मुकाबला सुरू झालेला आहे तो सरळ आखाड्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष लढाईला सुरुवात तर झालेली आहेच आहे. पण हिचा निर्णय कोण जिंकतं कोण हारतो यापर्यंत जर हा खेळ चालला तर मात्र एकनाथ शिंदेंची पंचायत होईल हे मात्र लक्षात येईल. मंगलप्रभात लोढा यांचं हे विधान फक्त सूचक आहे. त्यांनी फक्त एकनाथ शिंदेंना इशारा दिलेला आहे. ते जरी सगळे पक्ष म्हणत असले तरी मग एकनाथ शिंदेंचाच पक्ष पुढे का आला हा सुद्धा फार मोठा चिंतनाचा विषय आहे. आणि त्यातूनच बरंच काही सूचित होतं. कारण अजित पवारांच्या पक्षातून तसं काही फार प्रतिक्रिया मंगलप्रभात लोढांच्या या विधानाच्या बाबतीमध्ये अजून तरी आलेली नाही. कदाचित तेही काहीतरी प्रतिक्रिया देतील. पण ज्या पद्धतीने शंभूराज देसाई यांनी सांगितलं की आमच्यामुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते याचा अर्थ शिवसेना आपण जर बघितलं असेल की कालपासून आपण अनेक नेत्यांची नावं घेत आहेत त्यामध्ये आज शंभूराज देसाईंचंही भर पडलेली आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदेंची शिवसेना ठोसास ठोसा असं उत्तर द्यायला तयार आहे का? कोणी विधान केलं तर त्याला तातडीने उत्तर देण्याची एकनाथ शिंदेंची पण व्यूहरचना आहे का हे सुद्धा आपल्याला विचारात घ्यावं लागणार आहे. कारण आता परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याच्या विधानाला उत्तर देण्यासाठी सगळ्यात आधी पुढे येतो तो एकनाथ शिंदेंचा आमदार किंवा खासदार किंवा त्यांच्या पक्षाचे मंत्री. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंचं हे वाकयुद्ध खरंच वाकयुद्ध राहतं की ते खरोखर युद्धामध्ये परिवर्तित होतं हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. त्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडींवर आपण लक्ष ठेवून असणार आहोत. आपण या सगळ्या घडामोडी न्यूज यात्रावर पाहत असता आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आपण देत आहे त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आपण आमच्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.